जय शिवराय मित्रांनो, दिल्ली इथं जंतर मंतरवर CJPचं आंदोलन चालू होतं। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा तिथं मागणं चालू होता आणि त्याच्यावर पत्रकारांनी सदाभाऊंना विचारलं त्यावर तुमचं काय मत आहे। तर ते म्हणले ते आतंकवादी आहेत, त्याला काय भाऊ देऊ नका। केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र असं म्हणले हे आतंकवादी विद्यार्थी आहेत। आणि मग इतकं आंगलट आलं त्याच्या, इतकं आंगलट आलं की त्याच्यामध्ये आता सुधारणाच झाली पहा। म्हणजे त्याच्या हे लक्षात आलं की आपण कोणत्या गोष्टीवर इथं नेते बनलेले आहेत। शेतकऱ्याच्या प्रश्नावर, समाजाच्या प्रश्नावर आपल्याला ते प्रश्न मांडणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे आता सदाभाऊमध्ये बराचसा बदल झाला आहे। कारण अहिल्यानगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक होती। आता बैठक कशा संदर्भात होती ते नाही आपल्याला माहीत। त्याची बैठक संपली आणि बैठक संपल्यावर सदाभाऊ बाहेर आले। आता पत्रकार म्हणजे तुम्हाला माहिती किती भारी असतात, म्हणजे माणसाला काहीतरी वेगळं बोलण्याचा प्रयत्न करायला लावतात आणि त्याच्या लक्षात येत नाही की आपण काय बोलून चाललो। आता सदाभाऊ त्यावेळेस म्हणाले आतंकवादी, त्याला वाटलं आता मोहालय गाव होईन, आपल्याला जरा उचलल्या जाईन का काय। पण कार्यक्रम उलटा झाला, पुन्हा काय सदाभाऊ बोलले नाही। मात्र सदाभाऊच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, कारण सदाभाऊ हे शेतकऱ्यांच्या आंदोलनातून एक घडलेलं नेतृत्व आहे। शेतकऱ्यासाठी त्यानं काम केलेले आणि मग अहिल्यानगरची ही बैठक झाल्याच्या नंतर सदाभाऊ बाहेर आले आणि ते पत्रकार भेटले। बस त्यानं विचारणं सुरू केलं आणि मग त्यावर सदाभाऊ म्हणाले हे काही मोफत अन्न धान्य देण्यात येतं का, यानं नुसतं खाऊन पिऊनच माणूस राहत आहे आणि हे नुसतं अन्न धान्य देण्यावरच लय भर देऊ नका। म्हणजे राज्य सरकारला सुचवलं यानं जे काही बेरोजगार आहेत त्यांना रोजगार द्या, रोजगाराच्या माध्यमातून त्यांचं चांगलं घडू शकतंय। नुसतं खायला प्यायला धनधान्य दिलं म्हणजे त्याचं काही लय भलं होणार नाही। रोजगार निर्मितीवर भर द्या, कारण रोजगार निर्मिती झाली तो त्याचा कामधंदा करतो आणि त्यालाही त्याच्यात समाधान मिळतं की आपल्या कष्टाचा पैसा आला। आणि आपल्याकडे ही ग्रामीण भागात म्हणे कष्टाचा पैसा टिकत असतो, फुकटचं लय दिवस टिकत नसतंय। त्यामुळं देशातील शेतकरी असतील, बेरोजगार तरुण असतील, या सगळ्याला रोजगार निर्मितीच्या योजना आणण्याची गरज आहे। ह्या फुकटच्या योजना राबवून त्या माध्यमातून त्याचं काही भलं होणार नाही असं सुद्धा त्यांनी सरकारला सुचवलंय। म्हणजे यावरून हे लक्षात येते की सदाभाऊला जे काम करण्याची गरज होती आज सदाभाऊ त्या कामाला लागलेले दिसायलेत। शैक्षणिक क्षेत्रावर बोलले, देशात अनेक तरुण इंजिनियर झालेत, त्याला स्वतःच्या उद्योग टाकायचा, कंपन्या टाकायच्या, पण बँका त्याला कर्ज देत नाहीत, तारण मागित्यात। आता या तरुणांकडे तारण द्यायला काहीच नाही, हे तरुण कसे देऊ शकणार आणि मग त्याला कर्ज मिळत नाही आणि त्यामुळे ही बेरोजगारी वाढायली। मग त्यांच्याकडं ती इंजिनियरची डिग्री असून सुद्धा काय उपयोग, असं सुद्धा सदाभाऊ म्हणले। म्हणजे सदाभाऊमध्ये बराचसा बदल झालेला आहे। त्यामुळे सदाभाऊ त्यावेळेस भापीमध्ये बोलून गेले, मात्र खरे जे काही प्रश्न असते ते मांडण्याचा, सरकारला सुचवण्याचं त्यानं आता खास काम केलं आहे। आता याच्यावर तुमचं काय मत आहे तेवढं कमेंट करा आणि आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।